आपल्या या निर्भयवाणी संगत पवनदादा गोबरेसुद्धा जुळले आहेत, जे की तरुणाचे एक वेळोवेळी तरुणांना एक आदर्श फिरत असतात. दादा, काय सांगू शकाल, आज जो इथं ठराव पास झाला, ज्या आपल्या गावानं आतापर्यंत फक्त इथचे तख्त नाही तर दिल्लीचे तख्तसुद्धा हलवले होते, तर आता कुठे हा विजय झाला आहे. आता एक तरुण लोक समोर येऊन त्यांनी हा एक ठराव पास करून घेतला आणि लोकांना सांगितलं की ज्या ज्या वेळेस राजकारणी होतं त्या त्यावेळेस फक्त आमचा स्वाभिमान जगताना आज जे आहे फुले शाहू आंबेडकरची शिडी जितल्या, याबद्दल काय मत आहे तुमचं? या ठरावाबद्दल माझं स्वागतच आहे. पवन भाऊ, माझं एकच म्हणणं आहे की बा फुले शाहू आंबेडकर या चळवळीत आपण राहत आहोत आणि या संस्कारानं आपण आज पुढे राजकीय वडा पुढे चालवत आहोत. आमची एकच एक मागणी होती की बा एवढ्या दिवस तुम्ही नाटक काय केले, शक्तिमान गंगाधर केला, गंगाधर शक्तिमान केला, उन्हीत बसून खिचडीच्या पंक्ता उठवल्या, ह्या कशासाठी केल्या? हा तांडोय करायचाच होता तुम्हाला, तर आज हा दिवस पाहायचा नव्हता. गावातील तरुण पिढी आपल्या गुन्ह्याखाली घोरपडल्या गेली आणि महिला वर्ग खूप नाराज झाला. आमच्याकडे मजूर वर्ग आहे तो पण खूप नाराज झालेला आहे. हे एवढंच तुम्हाला कारस्थानं करायचे होते तर हा नाटक कशाला केलं? हे गावाच्या समोर या नेते लोकांनी ढोंग माजून ठेवलेला आहे आणि या ढोंगासाठी हे लोक लायचाटेपणा करून या महान नावाच्या नेत्यांच्या महासमाज सुधारक नावासाठी हे सारे ढोंग रचवित आहेत. माझी शेवटची एकच इच्छा आहे की हे असे सारे ढोंग बंद करून बा गावाच्या प्रवेशद्वाराला नावच हवं होतं, तर पहिले ठरवलेलं होतं बा फुले शाहू आंबेडकर, हेच का बरं दिले नाही? आणि हे नाव जर द्यायचं होतं तर हा असा ढोंग कशाला केला आणि उन्हीतान्हीत तरुण खिचडी रोडवर आंदोलनं कशाला केले? आणि युवा पिढीला ज्या लोक नोकरीसाठी लढत होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, आमच्यासारखे आमचे नातेवाईक आहेत त्यांच्यावर ॲट्रॅसिटी दाखल झाल्या, जे माझे बुद्ध समाज आहे त्यांच्यावर बिचाऱ्यावर महागाई भत्ता लागला. हे कशासाठी केलं हे मला न पटता. त्याबद्दल